नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षणे भाग 2. हिंसा आणि अक्षांती. ओव्या आहेत 661 ते 667. ज्ञानदेव अज्ञान लक्षणे स्पष्ट करून सांगत आहेत. आणि वन्ही वनी विचरे, तेथ जळती जैसी जंगमे स्थावरे, तैसे जयाचे नि आचारे, जगा दुःख. जगा दुःख. आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दुःख होते. कौतुके जे जे जल्पे, ते साबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारक उजे. आणि तो सहज जे जे बोलेल ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो. तया ते बहु अज्ञान, तो अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन, जयाचे जिणे. आणि ज्याचे जगणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे इतकेच नव्हे तर तोच अज्ञानाचा खजिना आहे. आणि फुंके भाता फुगे, रेचिली या सवेची उपगे, तैसा संयोग वियोगे, चढे वोहटे. जसा भाता फुंकल्याने फुकतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो म्हणजे संकोचित होतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित होतो अथवा दुःखी होतो. पडली वारयाची या वळसा, धुळी चढे आकाशा, हारिखा वळघे तैसा स्तुती वेळी. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते, तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो. निंदा मोटकी आईके, आणि कपाळ धरुनी ठाके, थेंब विरे वारोनी शोखे, चिखलू जैसा. जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वाऱ्याने तो वाळतो. तैसा मानापमानी होये, जो कोणीची उर्मी न साहे, तयाच्या ठाई आहे अज्ञानपुरे. त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे. भगवंतांनी अमानित्व, अदंभित्व या 2 लक्षणांच्या नंतर अहिंसा हे तिसरे ज्ञानलक्षण सांगितले होते. अर्थात त्याच्या उलट ती हिंसा. अहिंसा ज्ञानलक्षणाचे ज्ञानदेवांनी विस्तृत स्पष्टीकरण केले होते. प्रत्यक्षात दुसऱ्या जीवाला ठार मारणे ही हिंसा तर झालीच, पण हिंसा ही एवढ्या पुरतीच मर्यादित नाही. स्वर्गप्राप्तीकरता केलेल्या यज्ञात होणारी पशुहिंसा किंवा आरोग्य रक्षणासाठी एक जीव वाचवण्यासाठी केली जाणारी दुसऱ्या जीवाची हत्या ही अहिंसेच्या व्याख्यात कशी काय बसवता येणार? हातपाय हलवण्यामध्ये सुद्धा असंख्य सूक्ष्म जीवांची हिंसा होत असते. त्यामुळे पूर्णपणे अहिंसा अंगी बाणणे अशक्यच असते. पण दुसऱ्यास लागट बोलणे, दुरुत्तरे करणे या गोष्टीही हिंसेमध्येच समाविष्ट होतात. ही गोष्ट ज्ञानदेवांनी अज्ञान लक्षणांच्या ओघात सांगितलेली आहे. अशा मनुष्याचे बोलणे दुसऱ्याला दुःखदायक होते, जणू काही वनाला लागलेला वणवा. वणव्यामध्ये सर्व काही जळून खाक होते. भाला हा युद्धामध्ये दुसऱ्याचे प्राण घेण्याकरता उपयोगात आणला जात असे. भाल्याचे टोक शरीरात घुसले की जशा वेदना व्हाव्यात तसेच त्याच्या बोलण्यामुळे वेदना होतात. काही व्यक्ती सहज बोलून जातात. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला वेदना होत आहेत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. पण काही व्यक्ती मुद्दामहून दुसऱ्याला त्रासदायक बोलत असतात, ठरवून बोलत असतात. त्यांचे ते बोलणे विषापेक्षाही दाहक असते. अशा मनुष्याने प्रत्यक्ष जरी प्राण घेतले नाहीत तरी त्याने दिलेल्या वेदना या तितक्याच त्रासदायक असतात. शांती म्हणजे सहनशीलता. त्यासाठी चित्ताची समता आवश्यक आहे. भगवंतांनी शांती म्हणजे सहनशीलता हे ज्ञानाचं लक्षण सांगितलं होतं. त्यासाठी चित्ताची समता आवश्यक आहे. या उलट कोणतीही गोष्ट सहन न करणे म्हणजेच अक्षांती. अर्थातच ज्याचे चित्त सम नाही, क्षुब्ध होते, त्याच्यामध्ये अक्षांती हे अज्ञान लक्षण असते, हे ओघाने चाले. अशा मनुष्याचे वर्णन करताना त्यांनी भात्याचा दृष्टांत दिलेला आहे. भात्यात फुंकर घालून हवा भरली की तो फुगतो.
आणि हवा सोडली की तो संकोचतो. अज्ञानी मनुष्य हा तसाच लाभहानीमुळे सुखी किंवा दुःखी होत असतो. त्यांनी दुसरा दृष्टांत दिला आहे तो वाऱ्याबरोबर उडणाऱ्या धुळीचा. जोराचा वारा सुटला की धूळ आकाशात उडते, वारा थांबला की पुन्हा खाली जमिनीवर येते. तसेच अज्ञानी मनुष्य सुद्धा कोणी स्तुती केली की आनंदाने चढून जातो, उलट निंदा ऐकली की लगेच त्याचा विरस होऊन तो दुःखी होतो. तिसरा दृष्टांत आहे चिखलाचा. त्याला थोडा जरी ओलावा मिळाला की तो लगेच लिबलिबीत होतो व थोडासा जरी वारा सुटला की लगेच तो वाळून जातो. तसा थोडा जरी मान मिळाला तरी अज्ञानी मनुष्य आनंदित होतो आणि थोडासाही अपमान तो सहन करू शकत नाही, लगेच त्याला दुःख होते. अगदी थोड्याशा वजनानेही तराजूचे पारडे वर खाली व्हावे तशी त्याची मानसिक अवस्था असते. अपमान जसा गिळता यायला हवा तसेच मान सुद्धा गिळता यायला हवा, पण अज्ञानी मनुष्य कोणतीच उर्मी सहन करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी आर्जवाच्या विरुद्धचे कुटिलतेचे अज्ञान लक्षण स्पष्ट केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.